यंग जनरेशन बऱ्याच वेळा इन्व्हेस्टमेंट करताना रिस्क वेगळ्या पद्धतीने घेतात. यंग जनरेशनची रिस्कची पद्धत कशी असते तर पहिले यंग जनरेशन म्हणजे मी हे थोडंसं सायकोलॉजिकली ऑब्झर्व करत असताना लक्षात आलं, माझ्या गावात जे यंग जनरेशन आहे त्यांनी रम्मीमध्ये जास्त पैसे घालवलेत. म्हाताऱ्यांनी कोणी घालवलेले मी नाहीत ऐकले. हे का घडतंय तर त्यांची ह्युमन बिहेवियर किंवा ह्युमन सायकोलॉजी बघायला ज्यावेळी मी गेलो त्यावेळी असं लक्षात आलं की यंग जनरेशन रम्मीमध्ये पैसे हरवतो किंवा यंग जनरेशन रम्मीकडे जास्त अट्रॅक्ट होतं. का तर त्याला कमी कष्टामध्ये सगळ्यात जास्त पैसे हवे असतात. मग रम्मीच्या नंतरचं जे पुढची स्टेज येते ती म्हणजे क्रिप्टोकरन्सी. त्याच्या पुढची स्टेज येते ती फ्युचर ऑप्शन आणि मग त्याच्या पुढची स्टेज येते ती म्युच्युअल फंड आणि त्याच्या पुढची स्टेज जी येते ती एफडी. ऍक्च्युअल खरं बघितलं तर हा जो सिक्वेन्स आहे तो हाय रिस्क पासून लो रिस्क पर्यंत जातोय. पण नेहमीच आयुष्यामध्ये लो रिस्क पासून हाय रिस्क पर्यंत जायला पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे तर पहिल्यांदा एफडी केली पाहिजे जी तुमच्या इमर्जन्सीसाठी लागणाऱ्या फंड्ससाठी. नंतर मग म्युच्युअल फंड केलं पाहिजे की जे तुमचं आयुष्याचं सगळं टार्गेट आणि तुमच्याकडं तुमचं आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या पैशाची तरतूद केली पाहिजे की इन केस भविष्यामध्ये मी सगळंच डुबलं तरी माझं म्हातारपण मी सिक्युअर करू शकलं पाहिजे. त्याच्यासाठी म्युच्युअल फंड. ज्यावेळी तुमचं ते लाईफ सगळं सिक्युअर होईल त्यानंतर मग पुढची स्टेज आहे की जी रक्कम तुमचं लाईफ सिक्युअर झाल्यावर राहिलेली आहे की जी सरप्लस रक्कम आहे तुमची की जी बुडली डुबली तरी काही फरक पडणार नाही ती तुम्ही फ्युचर ऑप्शन मध्ये जायला पाहिजे. आणि त्यानंतर पुढची स्टेज आहे ती म्हणजे क्रिप्टो की जी पूर्ण 100% बुडणारच आहे असं गृहीत धरून टाकली तरी गेली. आणि मग त्याच्या पुढची स्टेज आहे ती म्हणजे तुम्हाला रम्मी खेळायची आहे की एन्जॉयमेंट एंटरटेनमेंट वगैरे असं म्हणून. तर बेसिकली हे नीट लक्षात घेतलं पाहिजे की सुरुवात नेहमी एफडी पासून झाली पाहिजे आणि मग पुढे सरकलं पाहिजे. म्हणजे एवढीच रिस्क घेतली पाहिजे पुढची की रम्मी क्रिप्टो किंवा फ्युचर ऑप्शन की तीही ती तुमचं सगळं पोट भरलंय त्याच्यासाठीचे पैसे तुम्ही बाजूला काढून टाकलेत आणि मग राहिलेली रक्कम जी तुमची बुडली तरी तुम्हाला काही फरक पडत नाही तर ते केलं पाहिजे. पण आत्ताच्या घडीला यंग जनरेशन असं होतंय की ते पहिलीच सगळी रक्कम तिथं टाकतंय आणि मग अडचणीत येत आहे आणि मग त्यातनं रम्मीमधनं चूक झाली, शहाणपणा शिकलं आणि मग आता पुढची स्टेज येते. तर असं घडलं नाही पाहिजे. थँक्यू.